हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत व्हाईट चॉकलेट्स. तर त्याच्यामध्ये फ्रूट जेलीचा यूज करणार आहे. तर अशा प्रकारे डब्बा मिळतो फ्रूट जेलीचा 1 kg मध्ये मिळतो. मग ह्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट जेलीज असतात. आणि इथे मी व्हाईट चॉकलेट मेल्ट करून घेतले. डबल बॉईल पद्धतीने आपण मेल्ट करून घेणार आहोत व्हाईट चॉकलेट. इथं जो मोल्ड आहे माझ्याकडे हा एक मोल्ड आहे. त्यातले मी छोटे छोटे चॉकलेट जे म्हणजे छोट्या साईजचे जे आहेत त्याच्यामध्ये मी तयार करणार आहे चॉकलेट्स. तर इथे मी वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट जेलीचे म्हणजे क्यूब्स असतात. मग ते टूथपिकच्या साह्याने किंवा तुम्ही हँड ग्लोव्ज वापरून ते तुम्ही त्याच्यामध्ये पोअर करू शकता. तर मी इथं 2-2, 3-3 क्यूब टाकलेले आहेत आणि व्हाईट चॉकलेट त्याच्यावर ॲड करायचं. आणि व्हाईट चॉकलेट मेल्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण खाली गरम पाण्याचा पातेलं किंवा बाऊल ठेवतो, तर तो वरच्या भांड्याला चिटकता कामा नये. म्हणजे काय होतं, व्हाईट चॉकलेट मेल्ट करताना बरेचसे प्रॉब्लेम येतात. कधी ते जास्तच म्हणजे मेल्ट होत नाही किंवा एकसारखेपणा येत नाही त्याला किंवा फाटल्यासारखं होतं ते चॉकलेट. व्हाईट चॉकलेटमध्ये तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे इसेन्स वापरून पण चॉकलेट्स तयार करू शकता आणि हे जेली क्यूब टाकून पण खूप छान लागतात चॉकलेट. तर मी इथं 2-2, 3-3 त्या ट्रेमध्ये टाकलेत. तुम्ही डायरेक्टली व्हाईट चॉकलेटमध्ये पण मिक्स करू शकता. तर अशा पद्धतीने मी त्या जेली क्यूबवर व्हाईट चॉकलेट टाकून घ्यायचे आणि चॉकलेट सेट करायला ठेवताना टॅप करायचे पूर्णपणे, म्हणजे चारी बाजूला एकसारखं चॉकलेट प्लेन होतं आपलं आणि छान सेट होतं. इथं आपले चॉकलेट तयार झालेले आहेत. इथे मी फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरवरच चॉकलेट सेट करून घेतलेले आहेत. कारण काय होतं, जेव्हा तुम्ही सेल आउट करायला चॉकलेट असे म्हणजे हे तयार करता, तेव्हा रूम टेम्परेचरवरच आपण हे चॉकलेट सेट करायचे आहेत. कारण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण जेव्हा फ्रीजमधून बाहेर काढतो तेव्हा त्याला पाणी सुटतं किंवा जेव्हा पॅकिंग करतो तेव्हा मॉइश्चर पकडण्याची शक्यता असते. शक्यतो बाहेरच हे सेट करायला ठेवा. आणि वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजिंग असतात आपल्याला अवेलेबल बाजारात. अशा पद्धतीने पण तुम्ही पॅक करून सेल आउट करू शकता. आणि मुलांना जेलीचे चॉकलेट आवडतातच आणि व्हाईट चॉकलेट आणि जेली कॉम्बिनेशन छान लागतं. तर नक्की ट्राय करून बघा असे चॉकलेट्स. आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.